सध्या कोकणात ना भरपूर ओले काजूगर असत, त्यामुळे वेगवेगळा काहीतरी करीनचा वाटतं. आज मी करते कुर्मा भाजी. 4 घातले ना की चव भारी येतं. एक कढई घेतले, त्याच्यात घातले तेल, बारीक चिरून कांदो, बारीक चिरून टोमॅटो, जरा तांबूस होईपर्यंत परतायचो. त्याच्यात घातले हळद, घरगुती भाजको मसालो, धणे जिरे पावडर, म्हणजे सुगंध भारी येतं. जरा मसाल्यात भाजक्या सगळा घातलेला असता, पण जरा असा घालायचा कुर्मासाठी. मग घातले स्वच्छ धुवून मटार, फ्लावर बारीक तुकडे करून तो गरम पाण्यात टाकले, म्हणजे किडबीड असली तर जातं. नंतर फरसबी आणि बटाटे सगळा व्यवस्थित मिक्स करून धगधगीत पाणी घातलं आहे, किंचितसो गूळ घातलं आहे आणि चवीपुरता मीठ. अशी करून बघा, एकदम भारी लागतं. आणि झाकून शिजवून घ्यायची. बटाटो व्यवस्थित मिळान शिजान येऊ करू. जरा लागला तर पाणी घाला, पण धगधगीत घाला, म्हणजे कसा खूप वेळ लागणार नाही शिजाक. व्यवस्थित सगळा शिजला की ओले काजूगर, सध्या काजूगराचं प्रमाण भरपूर असा, महाग पण असत, पण जरा घातलास की चव अप्रतिम येता. आणि आताशेच घालायचे ना, आता सीझन संपत इलो काजूगराचो. मार्च शिकस्त, यंदा उन्हाळो भरपूर असल्या कारणान लवकरच झालेत काजूगर. व्यवस्थित सगळा शिजला की 1-2 चमचे कांद्या खोबऱ्याचा भाजक्या वाटप. झयच्या थंय केलास, ह्याच्याबरोबर गरमागरम पुरी किंवा चपाती एकदम भारी लागतं. वरसून घाला कोथिंबीर. अशी करा, खवा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.